नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुंभार सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आज आपण दुसऱ्या भागातील शेवटची कविता जे स्थूल वाचन आहे ते पाहणार आहोत. जाता असताला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर 1900 जन्म 1861 आणि मृत्यू 1941. त्यांचा परिचय थोडक्यात आपण पाहणार आहोत. विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, छेलेबेला, नोबेल पुरस्कार विजेता गीतांजली यासारखे काव्यसंग्रह, विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैशव संगीत ही खंडकाव्ये, राजा, डाकघर इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. कवी रवींद्रनाथ टागोर यांना जो आशिया खंड, जे आपल्या भारताला पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं, फक्त भारतालाच नाही तर आशिया खंडामध्ये जेवढे देश आहेत त्यामध्ये भारताला पहिल्यांदा नोबेल पुरस्कार मिळवून देण्याचं काम जे आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे. प्रस्तुत बंगाली कवितेचे स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. ही जी कविता आहे ती मूळ कविता जी आहे ती बंगाली कविता आहे आणि त्याचंच स्वैर रूपांतर जे आहे ते कोणी केलेलं आहे? श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आणि या कवितेमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी सूर्य आणि पंथीच्या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते असे सांगितले आहे. म्हणजे या कवितेची जर मध्यवर्ती कल्पना जर आपण बघितली तर सूर्य आणि पंथीच्या प्रतीकाद्वारे प्रत्येक छोटा जीव जो आहे त्या प्रत्येक जीवाला हे जग सुंदर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आपण जर बघितलं तर ज्यावेळेस सीतेला रावणानं पळवून नेलं आणि रामाला लंकेमध्ये जायचं होतं तर समुद्रामध्ये जो पूल बांधायचं काम चाललेलं होतं तर त्या कामामध्ये मोठमोठे जे माणसं होती, जे वानर होते ते काम करत होते आणि हे काम ती खारुताई जी आहे ती खारुताई सुद्धा ते काम बघत असते आणि तिनं आपल्या परीनं आपल्याला काय करता येईल तर ती काय करायची, जायची आणि वाळूमध्ये आपल्या शरीराला पाठीला ती घासायची आणि ती वाळू 2 दगडाच्या मध्ये जिथं बांधकाम चालले होते त्याच्यामध्ये ती वाळू आणून टाकायची. किंवा दुसरं जर उदाहरण आपण बघितलं, एक सिंह जो असतो तो सिंह झोपलेला असतो आणि त्याच्या भोवती तो उंदीर खेळत असतो. उंदीर खेळता खेळता त्याच्या अंगावर तो उड्या मारत असतो, इकडून तिकडं ते करत असतो आणि त्याच्यामुळे त्या सिंहाची झोपमोड होते आणि त्याला प्रचंड राग येतो आणि तो त्याला पकडतो मोठी ह्याच्यामध्ये पंजामध्ये आणि म्हणतो आता मी तुला खाऊन टाकीन. तर त्यावेळेस तो उंदीर म्हणतो की मला खाऊ नका, तुमच्या काहीतरी मदतीला मी येईन, काहीतरी तुम्हाला मी नक्की मदत करीन असं बोलतो. तो म्हणतो अरे मी जंगलाचा राजा आहे आणि तू साधा एवढा छोटा उंदीर आहेस, तू माझी काय मदत करणार आहेस. पण तरी त्याला सोडून देतो तो आणि थोड्याच दिवसांमध्ये जो शिकारी येतात आणि शिकारी काय करतात, त्याला जाळ्यामध्ये त्याला अडकवतात. तो सिंह जो असतो तो काय करतो, मोठमोठ्याने आवाज द्यायलेला असतो आणि तो उंदीर काय करतो, त्याचे सगळे साथीदार उंदरं जे आहेत ते सगळ्याला घेऊन येतो आणि ते त्या जाळं जे टाकलेलं होतं ते जाळं सगळं कुरतडून टाकतो आणि त्याच्यातून त्याला मुक्त करतो. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल त्या छोटी जरी गोष्ट असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या जगाला काहीतरी देण्याची
कुणाला मदत करण्याची जी क्षमता आहे, या क्षमतेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीला लहान किंवा कोणतंही काम लहान किंवा मोठं असं न समजता ते काम आपण केलं पाहिजे. आपल्या आपल्याला जेवढं देता येईल जगाला त्या पद्धतीने आपण दिलं पाहिजे, असा संदेश. जर एखादी पंथी आणि सूर्य आणि पंथी यांची तुलना होऊ शकत नाही. सूर्याचा असणारा प्रकाश संपूर्ण जगाला आणि पंथी एका कोपऱ्यामध्ये फक्त आपला प्रकाश देते. तरी सुद्धा ज्यावेळेस सूर्य विचारतो की बाबा हे माझं नंतर हे काम कोण करणार आहे, आणि त्यावेळेस कुणीही पुढे येत नाही. पण पंथी जी असते ती समोर येते आणि माझ्या पद्धतीनं मला जसं जमेल तेवढं मी काम करेन, अशा पद्धतीचं आश्वासन त्या सूर्याला देते आणि सूर्य जो आहे तो आपल्या मावळतीला लागतो. अशा पद्धतीने ही कविता आहे. सुरुवातीला आपण जी मूळ बंगाली कविता आहे त्याचं वाचन करूया आणि मग जे श्यामला कुलकर्णी यांनी स्वैर रूपांतर केलेलं आहे ते रूपांतर बघून कवितेचा जो काय आशय आहे तो पाहूया. सुरुवातीला मूळ कविता जी आहे ती बघूया. केले वै मौर कार्य कहे संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रद्वीप छिले, छे कहिल स्वामी आमार हे टकू करिबता अभी. ही जी मूळ बंगाली कविता आहे आणि याचं स्वैर रूपांतर जे आहे ते श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आणि या कवितेमध्ये जे किती जरी छोटा जीव असला तरी या जगाला काहीतरी देण्याची, त्याची जी हे जग सुंदर करण्याची जी क्षमता आहे त्याच्याबद्दल हे सांगितलेलं आहे. या सूर्य आणि पंथी यांच्या प्रतीकाद्वारे आपल्याला आपण सुद्धा या जगाला काहीतरी देऊ शकतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. एक छोटासा बॅक्टेरिया किंवा छोटासा व्हायरस जो कोरोना आहे, या कोरोनानं सुद्धा पूर्ण जग आज थांबवलेलं आहे. एवढी क्षमता, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. तर आपण तर चालती बोलती जे जीव आहेत त्याच्यामध्ये किती ताकद असली पाहिजे. आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला हात पाय दिलेले आहेत आणि म्हणून त्या छोट्या पंथी एवढं काम करू शकते, तेवढा कॉन्फिडन्स तिच्याकडे आहे, आत्मविश्वास तिच्याकडे आहे. तर आपण सुद्धा आपल्याला जे काही देता येईल आणि ह्या जगामध्ये जगाला आणखीन जी सुंदरता आहे ते टिकून आपल्याला त्याच्यामध्ये कशी वाढ करता येईल हे या कवितेतून आपल्याला शिकायचं आहे. सुरुवातीला आपण कविता वाचन करूया. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा, कुणी न उठती येना पुढती कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पंथी ये पुढती, विनम्र भावे लवून म्हणेती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा, वछे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने अन्नी रवी तो झुकला असताकडे. इथं प्रसंग आहे, एक सूर्य मावळा लागलेला आहे. एक छोटीशी कविता ही. सूर्य मावळाला चाललेला आहे आणि सूर्य मावळताना सूर्याच्या मनामध्ये विचार आला की मी दिवसभर जो आहे तो मी उजेड इथं दिलेला आहे, आणि त्या सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला जे काही जीवनसत्व मिळतं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जे ऊन मिळतं किंवा जे वनस्पतीला आवश्यक असणारे वनस्पतीला आवश्यक असणारं जो सूर्यप्रकाश आहे तो सगळा मिळतो. आणि मी जर गेलो तर तो सूर्य विचार करायला लागलेला आहे, मी जर गेलो तर ह्या जगामध्ये कसं होणार आहे, सगळीकडे अंधकार पसरणार आहे आणि अंधकार पसरल्यानंतर ह्या जगाचं कसं होणार आहे. आणि म्हणून तो सगळ्याला विचारतो की माझ्यानंतर हे काम कोण करणार आहे. तर प्रत्येकजण कुणालाही ना शाश्वती नाही, कोणीही हे आपण काम करू शकू एवढा आत्मविश्वास कुणामध्येही नव्हता आणि सगळं जग द्यायचे स्तब्ध झालेलं आहे, सगळं थांबलेलं आहे. आणि त्यावेळेस मग पंथी हळूच पुढे येते आणि ती म्हणते की मला जसं जमेल तसं मी काय करणार आहे, या पृथ्वीला अंधकार जो आहे तो दूर करण्याचं काम मी करेन, असं म्हटल्यानंतर मग सूर्य जो आहे तो तृप्त मनाने काय करतो, तो अस्ताकडे जातो. सुरुवातीपासून आता बघूया. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले. जाता असताला म्हणजे मावळायला, ज्यावेळेस सूर्य मावळाला चाललेला आहे
त्यावेळेस त्या सूर्याची डोळे जे आहेत ते पाणावले, त्याच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. का? जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. जर मी गेलो तर या जगाचं भलं कसं होईल, म्हणजे भलं होईल म्हणजे चांगलं कसं होईल. हे जर मी गेलो तर या जगाचं भलं कसं होणार आहे. कारण मी गेल्यानंतर अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा. कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. कारण मी जर गेलो तर ही सगळी धरणी जी आहे ती काय होणार आहे, अंधारामध्ये बुडून जाणार आहे. ही धरा म्हणजे धरती, ही सगळी पूर्ण धरती जी आहे ती अंधारामध्ये बुडून जाणार आहे. आणि म्हणून कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. आणि जर मी गेलो तर माझ्यानंतर ही पृथ्वी जी आहे पूर्ण अंधकारामध्ये बुडून जाणार आहे. आणि म्हणून काय करा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. आणि म्हणून माझं जे काम मी केलेलं आहे माझ्यानंतर हे कुणीतरी काम करायला पुढे या. आणि या पृथ्वीला अंधकार होण्यापासून काय करा, तुम्ही कुणीतरी या पुढे समोर या, असं ते आव्हान करा तो सूर्य जो आहे तो आव्हान करा लागलेले आहेत. आणि मग करा करा हो त्वरा, त्वरा लवकरात लवकर या, माझी जायची वेळ झालेली आहे. आणि कुणीतरी काय करा, तुम्ही पुढे या. आणि माझ्यानंतर हे कार्य कोण करणार आहे हे मला सांगा. मग कुणी न उठती येना पुढती, कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पंथी ये पुढती. आता हे सूर्याने ज्यावेळेस सांगितलं की आता मी जाणार आहे आणि माझ्यानंतर हे काम कुणाला तरी करायचं आहे, कोण पुढे या पुढे कुणीतरी. तर सगळं जग जे आहे ते सगळं काय झालेलं आहे, शांत बसलेलं आहे, स्तब्ध झालेलं आहे. कुणी न उठती येना पुढती, कुणीही उठत नाही, कुणी समोर येत नाही. कुणास ना शाश्वती, कुणाला शाश्वती नाही. कारण आपण हे एवढं काम करू शकू असा कुणामध्येही आत्मविश्वास नव्हता. आणि म्हणून कुणालाही शाश्वती नाही. आपण एवढं काम आपण सूर्याचं कार्य करू शकतो का, असं त्यांच्या मनामध्ये जी शंका होती. त्याच्यामुळं कुणीही पुढे येत नाही आणि कुणीही आपण हे काम करू शकू असंही त्यांना वाटत नाही. मग इकडे तिकडे बघत हळूची पंथी ये पुढती. आणि कोणीही उठत नाही असं दिसल्यानंतर मग हळूच काय करते, पंथी जी आहे ती पुढे येते. आणि विनम्र भावे नवून म्हणेती, नम्र भावाने ती काय लवून म्हणजे खाली मान घालून ती म्हणा लागलेली आहे. एवढा विनम्र भावे म्हणून लवून म्हणेती, तेजोमय भास्करा. तेजोमय भास्करा जे तेज आहे, त्या भास्कर म्हणजे सूर्याला म्हणलेलं आहे. तेजोमय भास्करा मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. आणि ती समोर आली आणि विनम्र भावे म्हणा लागलेली आहे, तेजोमय भास्करा मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. हे सूर्यदेवा, तुझं जे तेज आहे त्याच्यापुढे माझं तेज फार कमी आहे. पण मम तेजाने जमेल तैसी, माझ्या या प्रकाशानं जमेल तसं, तैसी म्हणजे तसे, मम तेजाने जमेल तशी, माझ्या या तेजाने जमेल तशी मी काय करीन, उजळून टाकीन धरा. ही पृथ्वी जी आहे ती उजळून टाकण्याचं काम जे आहे ते मी माझी जेवढी कुवत आहे, माझ्या शक्ती जेवढी आहे त्या शक्तीप्रमाणे मी काय करणार आहे, ही धरा जी आहे, ही पृथ्वी जी आहे ती उजळून टाकण्याचं काम मी काय करणार आहे, मी करणार आहे. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. आणि ज्यावेळेस ती पंथी म्हणा लागली की ती विनम्र भावे म्हणाला, तेजोमय भास्कर हे सूर्यदेवा, माझ्या तेजाने माझा जेवढा प्रकाश आहे जमेल तसं मी काय करणार आहे, ही पृथ्वी उजळून टाकण्याचं काम करेल. असं म्हटल्यानंतर हे वच हे ऐकून त्या तेजाचे, हे ज्यावेळेस पंथीचं बोलणं ज्यावेळेस ऐकलं त्या सूर्याने ऐकलं, तेजाचे म्हणजे सूर्याचे वच ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. आणि मग असं म्हटल्यानंतर कुणीही पुढे येत नव्हतं. सूर्य वाट पाहत होता पण कुणीही पुढे आलेलं नाही. तो आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये ती पंथी पुढे आली आणि विनम्र भावे तिनं सांगितलं की तुमचं जे तेज आहे त्या तेजापुढे माझं तेज काहीही नाही. पण तरी सुद्धा मी जमेल तसं मी माझं काम करण्याचा प्रयत्न करेन. या पृथ्वीला अंधकारापासून दूर ठेवण्याचं काम जमेल तसं करेल. आणि हे ज्यावेळेस तिचं वचन ऐकलं, हे बोलणं तिचं ऐकल्यानंतर त्या सूर्याचे डोळे ओलावले, म्हणजे त्या सूर्याच्या डोळ्याला पाणी आलं.
तृप्त मनाने अन्य रवितो झुकला अस्ताकडे. आणि मग माझ्यानंतर हे काम कोणीतरी करणार आहे अशी खात्री वाटल्यानंतर तृप्त मनाने अन्य रवी, रवी म्हणजे सूर्य, तो सूर्य आणि भास्कर, भास्कर एक शब्द आलेला आहे, सूर्य एक आलेला आहे, तेज, तेज, तेज म्हणजे तिथं सूर्यच आलेला आहे. आणि म्हणून तो तृप्त मनाने, कारण आता माझ्यानंतर हे काम कोणीतरी करणार आहे याची खात्री वाटल्यानंतर मग तो काय केला, तृप्त मनाने अन्य रवी तो झुकला अस्ताकडे. आणि मग तो सूर्य जो आहे तो अस्ताकडे गेलेला आहे, म्हणजे तो मावळतीला गेलेला आहे. कारण माझ्यानंतर हे काम कोणीतरी करणार आहे याची खात्री पटल्यानंतर मग तो काय करलाय, सूर्य जो आहे तो अस्ताकडे गेलेला आहे. अशा पद्धतीने या श्यामला कुलकर्णी यांनी जे स्वैर रूपांतर केलेलं आहे, जाता असताना हे कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे. मूळ कविता बंगालीमध्ये आहे आणि त्याचं स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आणि त्या सूर्य आणि पंती या प्रतीकाद्वारे छोट्या जगातही, छोट्या जीवालाही या जगाला जग सुंदर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सूर्य अस्ताला जात असताना तो सगळ्या जगाला विचारायला लागलेला आहे, मी काम जर हे माझं काम मी केलेलं आहे, पण माझ्यानंतर हे काम कोणी करेल. तर त्यावेळेस कुणीही पुढे येत नाही. आणि म्हणून हळूच एक पंथी जी आहे ती पंथी पुढे येते आणि ती सूर्याला सांगते की मी माझ्या जेवढा प्रकाश आहे जमेल तसं मी काय करेन, ही पृथ्वी अंधकारापासून दूर करण्याचं काम ममतेजाने जमेल तैशी उजळून टाकीन, जरा जसं मला जमल त्या पद्धतीने मी हे काम करते असं म्हटल्यानंतर त्या सूर्याचे डोळे ओलावले आणि मग तृप्त मनाने तो काय केला, तो अस्ताकडे म्हणजे मावळतीला गेला. अशा पद्धतीने आज आपण जाता अस्ताला ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कविता पाहिलेली आहे. आणि प्रत्येक जीवामध्ये या जगाला काहीतरी देण्याची आणि जग सुंदर करण्याची क्षमता असते हे या कवितेमध्ये आपण पाहिलेलं आहे. आशा आहे तुम्हाला ही कविता समजलेली आहे. धन्यवाद.